मी योगेश सांगोळे, GSP क्रॉप सायन्स या कंपनीमध्ये मी सोलापूर पाहतोय. तर आज आपण या ठिकाणी गुड्डूबाई शेठ संधी कंदलगाव यांच्या प्लॉटवरती व्हिजिट करतोय. यांना आपण मागच्या 3 दिवसापूर्वी आपण यांना लायगरचा जे आपलं नवीन कीटकनाशक आहे, नवीन तंत्रज्ञान त्याचा डेमो आपण यांना दिलेला. तर त्याबद्दल त्यांची प्रतिक्रिया पाहूया आपण. नमस्कार, मी गुड्डूबाई शेठ संधी. मी वर्षाला उडीद पिकाचं पीक घेत असतो आणि वर्षाला उत्पादनही चांगलं निघते माझं. आणि आता माझ्या पिकामध्ये बघू शकता तुम्ही आपल्या उडीदच्या शेंगा लागलेल्या आहेत आणि शेंगा लागल्यानंतर त्याच्यावरती किडीचा प्रादुर्भाव झालेला होता. किडीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर मी दुकानात जाऊन औषध एकदा घेऊन आणून मारलो. त्यानंतर ते कंट्रोल झाले नाही. न झाल्यामुळं मी असंच फिरता फिरता मला आणि भेट झाल्यानंतर त्यांनी मला लायगर या औषधाबद्दल माहिती दिली आणि लायगर या औषधाबद्दल माहिती दिल्यानंतर मी आणून लायगर या औषधाची फवारणी केली. लायगर फवारणी केल्यानंतर मला 3 दिवसानंतर रिझल्ट मिळाला. तुम्ही बघू शकता आपल्या शेंगामध्ये जी अगोदर अळी होती ती अळीच कमी होऊन या ठिकाणी बघू शकता ही शेंगा अळी पूर्णपणे कमी झालेली आहे. अळी कमी झाल्यानंतर याचा रिझल्ट मला लायगरचा रिझल्ट पूर्णपणे चांगल्या प्रकारे भेटलेला आहे आणि चांगलं आणि प्रभावी अळीवरती काम करणारं औषध आहे. मला एक सांगा की तुम्हाला लायगर तुम्ही फवारणी केली आता, बरोबर? हो. तर लायगर फवारणी केल्यानंतर त्याच्या अगोदर जे तुम्ही कीटकनाशक वापरतात त्याच्यामध्ये आणि लायगरमध्ये तुम्हाला काय डिफरन्स आढळून आला? हो, याच्या अगोदर मी कीटकनाशक फवारणी केली पण त्याचा रिझल्ट मला आलेला नाही चांगला कीटकनाशक. आणि लायगर फवारणी केल्यानंतर मला चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटलेला आहे. हां. आणि मला एक सांगा आता की बाबा लायगर तुम्ही फवारणी केले तर त्याचं प्रमाण कसं? लायगरचं प्रमाण आहे ते 1 मिली 1 लिटरसाठी आहे. आणि लायगर फवारल्यानंतर 3 दिवसामध्ये माझं पूर्ण अळी कंट्रोल झालेली आहे. हां हां. शेतकऱ्यांसाठी सांगू इच्छितो की बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे कीटकनाशके असतात. ते कमी जास्त प्रमाणात टाकून ते मारू शकतात पण त्याच्यामध्ये कंट्रोल होण्यापेक्षा लायगर मारलेलं खूप चांगलं. लायगरमुळे सगळ्यात जास्त प्रभाव या किडीवरती येतो आणि किडी पूर्णपणे नष्ट होते. नंतर शेंग खाणारी जी अळी असते ती पूर्णपणे मेलेली असते. त्यामुळे ते राहिलेली शेंगा खात नाही. त्यामुळे उत्पादनात त्यामध्ये वाढ होऊ शकते. जी आहे तर ती कंट्रोल झालेली दिसली तर तुम्ही कशी ओळखली? तुम्हाला डोळ्याने दिसली गाडी किंवा किती दिवसांनी दिसली तुम्हाला ती अळी मेलेली? मी औषध फवारण्याच्या अगोदर पाहिलं त्यावेळेस मला अळी दिसली होती. आणि मी फवारणी केल्यानंतर मी परत एकदा येऊन पाहिलं तर जिथं अळी खाल्लेली होती तो जागा पूर्णपणे काळी पडलेला होता. त्याच्यावरून कळते की अळी पूर्णपणे नष्ट झालेली आहे. ठीक आहे. तर म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की बाबा तुम्हाला जे तुम्ही आतापर्यंत बाबा तुम्ही उडीद पीक घेत होता तर त्यामध्ये तुम्हाला अळीचं कंट्रोल जे मिळत होतं तर त्यापेक्षा तुम्हाला त्यापेक्षा जास्त मला लायगरमुळे ह्याच्यात पूर्णपणे हे भेटलेलं आहे. ठीक आहे. तर की लायगर वापरल्यामुळे सगळ्यात जास्त आणि प्रभावी कीटकनाशक आहे ते तुम्ही वापरू शकता.